सध्या बाजारामध्ये ताजा हिरवा मटार मस्त असा आलेला आहे भरपूर प्रमाणात, आणि ओल्या पातीचा कांदा पण आलेला आहे. तर आज आपण हिरवा मटार आणि ओल्या पातीच्या कांद्यापासून मस्त असे कटलेट तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे मी ताजा मटार घेतलेला आहे 1 वाटी. पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा मटार जो आहे तो घालून आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे बघा, मटार जो आहे तो शिजल्यानंतर थोडासा वरती येतो, असे दाणे त्याचे वरती आलेले आहेत. आता मटार आपल्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे. गॅस बंद केलेला आहे आणि ह्याला 10-15 मिनटं आपण असंच ठेवून देऊया. त्यानंतर इथे मी पातीचा कांदा घेतलेला आहे. तर हा पातीचा कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याच्यातल्या पिवळ्या ज्या पात्या आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत आणि अशा प्रकारे कांदा स्वच्छ करून घेतलेला आहे. आता ह्याला बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आपल्याला इथे कांद्याच्या पातीचाच वापर करायचा आहे. कांदा जो पांढरा कांदा आहे तो वापरायचा नाही आहे. आता मटार मी इथे काढून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मटार आपण घालूया. यानंतर ह्यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे. तर आता इथे माझ्याकडे आहेत ना एकदम कवळी मिरची आहे, ते तिखट नाही आहे. त्यामुळे ह्या मिरच्या मी जास्त घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने मिरची इथे वापरू शकता. 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. यानंतर 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण बारीक करून घालूया. यानंतर इथे आपण घेणार आहोत देठासकट कोथिंबीर. चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे, थोडीशी काळी मिरी घातलेली आहे आणि पाव चमचा हळद घातलेला आहे. आता हे सगळं आपण वाटून घेणार आहोत. पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा चांगला उकडून घेतलेला आहे. बटाट्याला आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. त्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये, तर बटाटा मी असा बारीक करून घेते आहे. बटाटा आपण इथे बाइंडिंगसाठी वापरणार आहोत. यानंतर मटारची जी पेस्ट आहे ती आपण काढून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मग बटाटा जो आपण वापरला आहे त्याऐवजी तुम्ही पनीरसुद्धा इथे वापरू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर इथे आज आपण मटारचे कटलेट तयार करणार आहोत आणि ते सुद्धा ओल्या कांद्याचा वापर करून करणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर इथे बघा मस्त असा भरपूर ओला कांदा घेतलेला आहे मी. ओल्या कांद्याची फक्त अगोदर सांगितल्याप्रमाणे पातच आपल्याला घ्यायची आहे आणि ह्यामध्येच आता आपल्याला घालायचं आहे बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ वापरल्याने काय होतं, कुरकुरीतपणा येतो. तर आता 2 चमचे मी हे पीठ घातलेलं आहे. पीठ लागेल तसं आपण इथे वापरणार आहोत. किती ह्यामध्ये मॉइश्चर आहे त्यानुसारच. यामध्ये तुम्ही बेसनचा वापर पण करू शकता, पण मी इथे फक्त तांदळाचं पीठच वापरलेलं आहे. आता हा गोळा घट्ट होईपर्यंत आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे आणि इथे बघा मस्त असा हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे. आता याचे आपल्याला कटलेट तयार करायचे आहेत. हात स्वच्छ धुवून हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते हाताला चिकटू नये. आता याचा एक गोळा काढून घेतलेला आहे. याला चांगलं मळून घ्यायचं, गोल आकार द्यायचा आणि ह्याचे आपण कटलेट तयार करून घेऊया. कटलेट किंवा टिक्की म्हणा. काठ त्याचे चांगले करून घ्यायचे आहेत, काठ फाटलेले असता कामा नये. आता इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. ह्या रव्यामध्ये हे घोळवून घ्यायचं आणि इथे मस्त असे आपले कटलेट तयार होणार आहे. तर इथे पहिलं कटलेट मी तयार करून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचे सर्व कटलेट तयार करून घेते. तर इथे बघा मी हे कटलेट तयार करून घेतलेले आहेत. आता आपण त्याला शॅलो फ्राय करणार आहोत. तर इथे मी तवा घेतलेला आहे. तव्यात थोडंसं तेल घालायचं. इथे तेलाचा वापर मी खूप कमी केलेला आहे आणि हे कटलेट जे आहेत ते मस्त असे आपण शेकून घेणार आहोत. तर इथे कटलेटमध्ये आपण जितके पण पदार्थ वापरलेले आहेत ते सगळे शिजलेले आहेत, त्यामुळे जास्त काही याला शिजवण्याची गरज नाही आहे. दोन्ही साईडने फक्त आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला थोडंसं कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे. तर हे कटलेट जे आहेत ते वरून मस्त असे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे राहतात. कारण इथे ओला कांदा आपण वापरलेला आहे. ओला कांदा शिजल्यानंतर थोडंसं पाणी काढतो, त्याच्यामुळे हे एकदम कुरकुरीत नाही होणार, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात. चला तर मग मध्यम आचेवर मी ह्यांना चांगलं असं मस्त शेकून घेते आहे. त्या बघा खालची बाजू आता मी एक 2-3 मिनटानंतर उलट केलेली आहे. अशा पद्धतीने हे उलट सुलट करत आपण मस्त असे फ्राय करून घेऊया. तर हे कटलेट जे आहेत ते तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता, स्टार्टर म्हणून ह्याचा उपयोग करू शकता. आता सध्या
थोड्या दिवसांनी 31st येणार आहे, त्याच्या पार्टीसाठी पण तुम्ही हे तयार करून घेऊ शकता. घरात जर छोटीशी पार्टी असेल तर त्याकरता तुम्ही हे तयार करून घेऊ शकता. सॉससोबत तुम्ही ह्याला सर्व करा. रेसिपी आवडते लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह.